या ठिकाणी करत आहोत। सरांना दीर्घ आयुष्यासाठी आपण कामना करण्याची गरज नाही, मुळात परमेश्वराचं मोठं वरदान सरांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना असतं। या ठिकाणी प्रथमतः मी आमच्या सर्व परिवाराच्या वतीने एक आनंददायी अशा पुढच्या जीवनासाठी सरांना आपण सर्वजण शुभेच्छा देऊ। खरं म्हणजे आज या ठिकाणी एक आनंद उत्सव असा मंदिरामध्ये आपण सर्वजण साजरा करत आहोत। मग राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असो, औद्योगिक क्षेत्रातील असो, सामाजिक क्षेत्रातील असो किंवा प्रशासकीय क्षेत्रातील असो, समस्या आणि समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण कुठेतरी जात असतो। आणि म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या गुरुस्थानी असणाऱ्या आदरणीय सरांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेला। आज तीर्थयात्रा किंवा मंदिरांचं निर्माण हे सगळं आपण पाहत असतो, परंतु समाधान आणि जीवनाचा आनंद नेमकी अंतर्मनातील आपली जी प्रेरणा असते त्या प्रेरणेतून असतो, आणि ती प्रेरणा आपल्याला गुरूंच्या माध्यमातून मिळत असते। रोज 2012ला पहिल्यांदा आमचा सोलापूर येथे सरांचं दर्शन झालं आणि चर्चा झाली। 2011 तिचे मित्र सर्वांचे आमदार बच्चूभाऊ कडू, तर आपण त्यावेळेस काही सामाजिक आपल्याला असतं की आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो। मग वैयक्तिक संबंधी असो किंवा सामाजिक असो, राजकीय असो किंवा प्रशासकीय असो, त्यावेळी आपण कुठेतरी आधार म्हणून जात असतो। आणि सोलापूर येथे पहिल्यांदा ज्यावेळेस चर्चा झाली, सर हिवरे बाजारला आले, एक अर्धा तासाचा वेळ मागचा एक दिवसभर सर गावामध्ये होते। आणि पहिल्यांदा आम्ही, कारण अगोदर ग्रामविकासाचं मोठं काम झालेलंच होतं, झाडे खूप 8-10 लाखाची पुढे आम्ही झाडे लावलेली आहेत। एक दुष्काळी गाव पाणीदार झालं, हिरवं झालं, परंतु मंदिरांची अवस्था आमची अतिशय दयनीय होती। आणि पहिली सुरुवात तिथून झाली का एक काळचं जुन्नर परगण्यातलं छत्रपती शिवरायांचं शेवटचं गाव, जेथे हातमाग होते, हत्ती आणि घोड्यांची बाजारपेठ म्हणून बाजार हे नाव। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सुरुवात झाली आणि मग पाहिलं काही अनेक गोष्टी ज्या माझ्या आकलनाच्या पलीकडे होत्या। कधी अंगठी किंवा सोनं असं मी कधी गाड्यामध्ये किंवा कधीच आयुष्यात वापरलेलो। पहिल्यांदा सरांनी नाशिकला बोलवलं, थोडीशी चर्चा झाली, बालपणापासूनच्या काही गोष्टी आणि पुढे उलगडत गेल्या। पुढे जाऊन कॉलेज, मग महाविद्यालयीन जीवनामध्ये क्रिकेट खेळत असताना मग त्यावेळेस संघर्ष किती टक्के होता, यश किती टक्के होतं, हातात यायचं पण संघर्ष मोठा असायचा। आणि ज्यावेळेस पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की अध्यात्मात सुद्धा वेगळं काही असं, म्हणून शास्त्राच्या आधारे जे मांडणे असे। आणि आदरणीय सरांचं निवीमधलं जे जीवन होतं त्यातून ब्रह्मांडशास्त्र आणि समुद्रशास्त्र आणि ग्रह आणि मानवी शरीर, शरीरामध्ये किती पाणी आहे, पृथ्वीवर किती आहे, शरीरात किती धातू आहेत, भूतलात किती आहे, याचा बॅलन्स बिघडल्यावर काय होतं ते नेमकी मार्गदर्शन इथे मिळालं। आणि एकाच वर्षात आम्ही एकही रुपया आमच्याकडे नव्हतं, सुरुवात करा म्हणाले। आणि पहिला एक मुंबईत 2 लाख ते साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी एक मुंबईतली मोठी संस्था आहे, त्या दिवस संध्याकाळी त्यांचा एक 2 लाख रुपयाचा पुरस्कार जाहीर झाला। आणि ते पैसे आले आणि हे मंदिर ज्या व्यक्तीने बांधलं त्यांच्याकडे गेलो, दिलं आणि सुरुवात झाली। 40 लाख रुपये लोकांनी गावात आणून दिले, अगदी जोरात 2.25 कोटीचे 10 मंदिर आम्ही बांधले। त्यात 3 पीर आहेत, एक बुद्धधाम आहे, मावलाया आहेत, मसुबा आहे, 60 सहित ओठ्या आणून बसवले। एवढे देव गावात असतात आणि एवढं सगळं होत गेलं। आणि सर स्वतः 3 दिवस तिथे थांबले आणि तिथे प्राणप्रतिष्ठा, मूर्ती आहे सगळं करताना अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने केलं। अनेक लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी खरोखर असतातच। आता मध्ये मी ते IIM
अहमदाबादचं ते इम्पॅक्टची मोठी कॉन्फरन्स सिंगापूरला होती आंतरराष्ट्रीय. तिथे त्यांनी यावर्षीचा चीफ गेस्ट म्हणून मला बोलवलं. एक 5 दिवस मी सिंगापूरमध्ये होतो. अनेक ठिकाणी पाहिले, थोडा काय शिक्षण संस्थाचा अभ्यास. ते सिंगापूरचं एक इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथे एक व्याख्यान होतं. ते सगळं करताना पाहिलं, सिंगापूरमध्ये सुद्धा सरांचं जे ओशनॉलॉजी आहे ही पोलीस डिपार्टमेंट वापरतात. अख्ख्या युरोपमध्ये चोर पकडायला ही यंत्रणा वापरली जाते. 10 दिवस पुन्हा मी टोकियोमध्ये होतो, जपानमध्ये होतो. का ज्या जपानच्या टोकियो युनिव्हर्सिटीने जपानचे 3 प्रधानमंत्री दिले, तिथे आमचं वॉटर मॅनेजमेंट शिकवलं जातं. तिथे पण एक व्हिजिट होती आणि ते पाहिलं की जगभर हे सगळं वापरलं जातं. दुर्दैवाने आपल्या देशात त्याला अंधश्रद्धा म्हणलं जातं. आणि मग गेली 2 वर्ष आपण पाहिलं की सरांना काही, खरं म्हणजे आमच्या भगिनी कल्पनाताईंना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद यासाठी आहेत की त्यांनी गेली 2 वर्ष सरांना जो मध्ये एक अपघात झाला होता त्याची पूर्वकल्पना अगोदरच होती की तो दिवस, ते टायमिंग आणि एवढं करून एवढं. आणि मध्यंतरी जवळ आता हे 6-7 महिने US मध्ये फक्त ट्रीटमेंटसाठी जात होते. आणि तिथली ट्रीटमेंट घेऊन आपल्या सगळ्या ईशानेश्वराची कृपा, आपल्या सर्वांचं सगळे मनामध्ये असलेलं प्रेम, यातून आता जवळजवळ 99% सर बाहेर पडले. सरांची ओपीडी काय बंद नव्हती. केव्हायचा एक हात पकडलेला, PS होत आहेत, पेनकिलर घ्यायचे, एवढं सगळं असं नाही. आलेल्या प्रत्येकाला त्याचं समाधान होईल, त्याच्या समस्या संपतील, या प्रकारचं मार्गदर्शन करायचं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. शेवटी मानवी जीवनामध्ये दुःख आल्याशिवाय सुख येत नाही. आणि सुख यायचं असेल तर दुःखाचा संघर्ष करावा लागतो. आणि दुःखाचा संघर्ष करतानाच माणूस हातबल होत असतो. देवांनाही त्यातून जावं लागलं, माणसालाही जावं लागतंय. पण नेमकी तो संघर्ष चालू असताना जे मनाचं आरोग्य असं, याला स्थिर करण्याचं मोठं काम या माध्यमातून होत असतं. आणि एकदा आपण त्यातून बाहेर पडलो की मग आपण म्हणतो अरे बरं झालं आनंद. पण मधला जो पिरियड असतो ना, तिथे कुठेतरी प्रामाणिकपणे गुरुकडे जायचं असं. आणि म्हणून आम्ही गावामध्ये काम करताना खूप अडचणी असायच्या. आता एवढं तो व्यवस्थित झालं, आता कुठेही त्या प्रकारची अडचण येत नाही. आणि यावर सांगितलं पाऊस नव्हता, आता पण ओढ्याला पाणी आलं नाही. पण आमच्याकडे पूर्वी एक देवीचं मंदिर आहे, ज्याला आता मी जलदेवता, जलसंपदा माता असं नाव दिलेलं आहे. एक चानकाई नावाचं देवीचं मोठं मंदिर आहे. एक काळी हिमालयातील एक तपस्वी दक्षिणेची यात्रा करत असताना हिवरे बाजारात थांबले आणि परिसरातील लोक आले, म्हणाले की आम्ही दुष्काळ आणि पाण्याने हातबल आहोत, आमचं दुष्काळात निवारण करा. म्हणून त्यांनी एका शेळेवर तप केला आणि चंद्रदेवता प्रसन्न झाली. तिच्या नाभीतून पाणी उत्पन्न झालं आणि त्यातून त्या भागाचा दुष्काळ गेला. तर आजही मृगाच्या दिवशी परिसरातील अनेक गावातील लोक पाणी मागवायला येतात. आणि ते एक मंदिर आम्ही अनेक वर्ष आजबोतो. फाउंडेशन व्हायचं, अर्ध्यावर जायचं, बंद करायचं, समस्या कळत नव्हती. आणि सरांनी नंतर एक सिद्ध पूजा केली, ते कोडं उलगडलं आणि मग आणखी आम्हाला कळालं की असंही असू शकतं का. आणि त्यानंतर मात्र ते मंदिर आज एवढं सुंदर झालं. ओढ्याला पाणी नाही, पण यावर तिथं एक नाभी आहे देवीची, त्या नाभीतून सतत पाणी वाहतं. आणि मध्यंतरी ती संकल्पना बंद पडली होती. सरांनी सांगितलं की आपण दीपावली नंतर पाऊस पडणार आहे, सतत पडन. आणि या वर्षी ती 5 लिंब देवीच्या नाभीत टाकले की ते गावाच्या बारवेत यायचे. आणि मध्ये काही कालखंडात ते सगळं बंद पडलं होतं मागच्या 50-60 वर्षात. आणि ते आता पुन्हा नव्याने सुरू होत आहे. म्हणजे याला काय जादू म्हणायची, याला तंत्रज्ञान म्हणायचे. शेवटी ही एक विद्या आहे आणि ही विद्या अनादी कालापासूनची आहे. ही महाभारतात अनुभवलेली आहे, रामायणात अनुभवलेली आहे की भगवान शंकराने जेठेमध्ये गंगा सामावली आणि भगवान शंकर कैलासला जाऊन बसले. तर पाण्यात काम केल्याचा खूप मोठा फायदा होता. मला सुद्धा कैलासपर्यंत जायला मिळालं. आणि सगळे घाबरले होते कारण मायनस होतं, ऑक्सिजन नाही. पण मी ठरवून गेलो होतं जे होईल ते ना आपलं. जर हेतू पाण्यातला प्रामाणिक असेल तर शंकराला सुद्धा तिथं
सरांचं शेवटी पाठबळ होतं. मी मान सरोवरामध्ये आंघोळ केली आणि ते बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, कारण काउन्सिलेट जनरल चायना आमच्या बरोबर होते, त्यामुळे त्यांची सगळी यंत्रणा सगळे घाबरून गेले की काय होत. पण इतका ठणठणीत आलो मी, एकटाच सुरक्षित मुंबईपर्यंत आलो. कविजय भटकर सर आमच्याबरोबर एक शिष्टमंडळ गेलो होतं. मान सरोवरातलं पाणी आपल्या सिंहासात टाकायचं आणि महाराष्ट्राचा दुष्काळ हटवायचं. म्हणून शंकराचं जे वरदान आणि टेक्निक आहे ते टेक्निक म्हणजे सरांकडे असलेली ती विद्या आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर आनंद जीवनातला तिथेच असो ज्यावेळी आपण परोपकार करतो. शेवटी राजकीय सत्ता असो किंवा प्रशासकीय सत्ता असो किंवा सामाजिक चळवळ असो, याचा उद्देश एकच असो, पहिल्यांदा फर्स्ट नेचर, समाज आणि त्याच्यानंतर आनंद. म्हणून या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं असतं. कारण म्हणजे इथं प्रवचन झालेलं आहे. प्रवचन म्हणून हे नाही, पण आपल्याला एक विनंती राहील की 1972 साली आपण सर्वांनी पाहिलं झऱ्याला पाणी होतं, खायला अन्न आणि रोजगार नव्हता. आणि 2019 साली 1000 फूट खोल गेलो. आज जगातले 100 देश पाण्याचा संघर्ष करतात. नुकतीच एक बँकॉकला 18 देशाचे जलसंधारण मंत्री होते आणि फ्लड आणि ड्राऊट, पूर नियंत्रण आणि दुष्काळ निवारण, आणि 2च भाषणं युनोने ठेवलेले होते. एक भाषण होतं ऑस्ट्रेलियाच्या डॉक्टर मारिया नावाच्या पॉलिसी मेकर आहेत, आणि दुसरं माझं भाषण होतं. त्यांना होतं प्रशासन आणि पाणी, आणि मला विषय होता की स्थानिक समाज आणि पाणी. स्थानिक समाजाला आपण बरोबर घेतल्याशिवाय आपण पहिल्यांदा शेवटी पैसा इथेच राहून जाईल. कारण ते IM इम्पॅक्टचं जे होतं 4.0 आणि त्यांचं म्हणणं होतं का 5.0 अचीव करायचं. तिथं मी एवढंच सांगितलं की मागच्या 5 वर्षात आपण इलेक्ट्रिसिटी आणली, कॉम्प्युटराईज केलं, पुन्हा रोबोटिक्सपर्यंत आलो, पण पर्यावरणाकडे लक्ष दिलं नाही, पाण्याकडे लक्ष दिलं नाही. तर पुढच्या 50 वर्षात फक्त रोबोटिक्स आणि जेवढा पैसा गोळा केला तेवढाच इथं राहून जाणार आहे, हे काय माणूस जिवंत राहणार. मग अशी परिस्थिती येणार असेल तर आपण सर्वांनी आता निसर्गाच्या माग लागणं गरजेचं आहे पैशापेक्षा. हे मला वाटतं जीवनातलं सर्वात मोठं आनंदाचं लक्षण असेल. का पैसा खूप आहे पण आनंद नाही. मी गेली 5 वर्ष आम्ही गावात आता आनंदावर काम करायचो. शेवटी GDP आपण काउंट करतो विकासाचा आणि पैशाचा, पण आनंदाचा GDP आपला खाली खाली चालला आहे. ज्या पंजाबने संपूर्ण भारताला जगवलं त्या पंजाबमध्ये प्रत्येक घरात कॅन्सर आहे, प्रत्येक घरात डायबिटीज आहे, आणि घरात एकतरी मुलगा किंवा मुलगी एक इंजेक्शन घेतं नसेल. ज्यावेळी त्यांचे मंत्री 10 जिल्ह्याचे कलेक्टर काही सरपंच जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळी त्यांचं म्हणणं होतं तुम्ही नशामुक्तीचं काम कसं केलं एक सांगा, आणि दुसरं ऑर्गॅनिक कार्बन, म्हणजे आपल्या मातीतला सेंद्रिय कर्ब जो संपत चालला आहे याचा परिणाम आपण सगळं विष खायला लागलेला आहे. आणि म्हणून आपल्याला 2 गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण अध्यात्मातून आपण मार्गदर्शन घेतो आणि त्यातून आनंदी होण्याचा प्रयत्न करतो, पण याच बरोबर निसर्गाच्या बरोबर सुद्धा चालायला शिकलो नाही. तर आता आपण पाहत आहोत सगळं क्लायमेट चेंजमुळं चित्र बदललेलं आहे, आणि या बदललेल्या चित्राला आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर ब्रह्मांड शास्त्राच्या माध्यमातूनच आपल्याला याला बॅलन्स करणं शक्य आहे. आणि ते बॅलन्स करण्यासाठी एवढी मोठी शक्ती आपल्याकडे आहे, तर याचा उपयोग आपण या फील्डमध्ये जाण्यासाठी सुद्धा करू. अन्यथा शहरं आणि गावं उद्याच्या भविष्यकाळात, कारण शहरात ते सगळे आउटलेट संपून गेले. आज पुण्यातली जी अवस्था झाली, मुंबईची झाली, चेन्नई घ्या, बेंगलोर घ्या, सगळं गावात काही राहिलं नाही. म्हणून माणसं शहराकडे चालली, आणि शहरात जातात हे चांगल्या प्लॉटिंग केल्या जागेत जात नाही. ही सगळी माणसं सगळ्या रेल्वे लाईनच्या कडेला, नद्यांच्या कडेला, आणि त्याचा परिणाम शहराचे आउटलेट ब्लॉक झाले. सगळं पाणी स्लममध्ये गेलं. तर सर्वात जास्त मनुष्यहानी, आर्थिक नुकसान या स्लममध्ये झाले. 2.25 कोटीच्या मुंबईमध्ये 55-60 लाख लोक फक्त झोपडपट्ट्यामध्ये राहतात, आणि याला एकमेव कारण हे गावाकडे केलेलं दुर्लक्ष. म्हणून आमच्याकडे 70 कुटुंब मुंबई पुण्यातून परत आले. 1 लाख लिटर पाणी मुंबईचं आम्ही वाचवलं. मग एक गाव करू शकता, आपण का करू शकत नाही? आणि गेली 8-10 वर्ष हा बंधारा पाण्याने भरला नव्हता, आणि पाणी आणि पाण्या समस्या हा म्हणून यावर्षी भरतोय. कारण आता पूर्ण झाले म्हणून भरायला लागलाय. सकाळी जरा पाणी नव्हतं, आता 9:30 पाणी सुरू झालं.
झाला तर उद्यापर्यंत 40% होईल, 100% होईल आणि नितळ पाणी व्हायला लागेल. कारण सगळी मोर इथं आले. मोर हा शुभ लक्षण असं. ज्या एरियामध्ये मोर येतात आणि ससे कमी होतात, सरांचीच भाषा बरं का ती माझी. ससे आले का समजायचं विनाशाकडे चाललो आणि मोर आले का समजायचं समृद्धीकडे चाललो. भारतीय संस्कृतीने खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात वरदान आहे. ते वरदान आपण विसरलो होतो, ते पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करू. कल परसों ही मैच हैदराबाद में लाइव किया था 10 मिनट कब से 10 चैनल और वीर प्रकाश राव जो इरिगेशन मिनिस्टर है तो सब पूरी टीम गवर्नमेंट का प्रोग्राम था आपको तेलंगाना में. तो एक 4 दिन पहले आके देवस्थान ठीक आहे. तर मी जास्त काही न बोलता, कारण आता फिरलं इतकं असं दर महिन्याला 5-6 हजार किलोमीटर जास्त प्रवासामुळे थोडा मानेचा ताप होतो. तर गेल्या 21 दिवसात मी 11,000 किलोमीटर जे ज्ञान आपल्याला आलेलं आहे. आम्ही कुठेही आता खूप लोक आमच्याकडे एवढे पैसे देतो, आम्ही सांगितलं पैशासाठी काही करायचं नाही, पण जे करतात त्यांना आता मार्गदर्शन करत राहायचं. दर महिन्याला 2-4 कमीत कमी 2 राज्यामध्ये जातो. उद्देश एकच आहे, गेल्या 30 वर्षात जो अनुभव आला, पर्यावरण, पाणी, स्वच्छता, व्यसनमुक्ती, आता ही चर्चा भारताची नाही जगात समस्या. आणि म्हणून तिथे जे काम केलं त्या कामाला एक मोठं आध्यात्मिक पाठबळ सुद्धा सरांच्या माध्यमातून मिळालं. कारण मी थोडा 2012 पर्यंत खूप आक्रमक असायचो, कारण खूप चांगलं केलं आणि एखादा निगेटिव्ह गावात काय झालं काही एकदम राग यायचा खूप. आणि 12 नंतर मात्र थोडं सरळ सानिध्यात आलो, इतका नॉर्मल झालो. त्यामुळे कोणी काही केलं तर काहीच बोलायचं आणि त्याचा खूप सकारात्मक उद्योग. कारण पूर्वी त्रास झाला की 2 दिवस जेवण बंद व्हायचं आणि आता त्रास झाला नाही तर जेवण जात नाही. याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून आपण सर्वजण याच पद्धतीने काम करू. कारण तुकोबरायांनी सुद्धा जाता आता 2 ओळी तुकोबरायांच्या सांगणं जरा गरजेचंही वाटतं की अशा सामाजिक हातबल अवस्थेमध्ये तुकोबरायांनी समाजाला जो एक आधार दिलता, कोण आम्हापाशी शिनवलं भागवलं, तुझं विना उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोण तहान आणि भूक निवारी. कारण दुष्काळ 1650-51 तो शेवटच्या 10 वर्षातला घर गेलं, दार गेलं, प्रपंच गेला आणि जगाच्या पाठीवरची पहिली कर्जमाफी ही तुकोबरायांनी केली होती. आणि म्हणून बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी गेली पिढा या दुष्काळे, हे फक्त संतच म्हणू शकतात. आणि म्हणून ती एक मोठी प्रेरणा सर्वांच्या आध्यात्मिक आपल्याकडे आहे. त्याच परंपरेत सरांनी एक वेगळ्या पद्धतीने हे तंत्र आहे, हे जादूटोणा नाही, या माध्यमातून जी आध्यात्मिक बैठक मांडली खूप महत्त्वाची आहे. आणि आता खूप मोठाली माणसं प्रशासन, मला वाटतं 90% प्रशासनाची माणसं इकडे येतात. फक्त दिवसा येत नाही जरा